मुंबईमध्ये नोकरीचा आमिष दाखवून कोलकातामधील एका महिलेला नाहूर इथं बोलावून नंतर भिवंडीतील हनुमान टेकडी या रेड लाईट भागात 1 लाख रुपयांना विकण्यात आले। त्यानंतर काही दिवस जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून देहविक्री करण्यास भाग पाडण्यात आलं। या अत्याचाराचा कहर झाल्यावर या महिलेची प्रकृती बिघडली आणि तिला उपचारासाठी दवाखान्यात आणण्यात आलं। त्यावेळी तिने तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण देहविक्री व्यवसायातील लोकांनी तिला पकडलं आणि मारहाण केली। पण स्थानिक लोकांनी मदत केल्यामुळे या महिलेची सुटका करून तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। मात्र सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी माध्यमांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल केला। त्याआधी पोलिसांनी माध्यमांशीही अरेरावीचं वर्तन केलं। त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात बोलणं टाळलं। मी तिकडनं रस्त्यातून जात होता आणि ती बाई धावत होती दवाखान्यातून। तर 15-20 पोरं होते, तिला जबरदस्ती धरून घेऊन जात होते। तर त्यावेळी मी त्या महिलेला विचारला की बाबा काय झालं। तर तिने उत्तर दिले की बाबा या लोकांनी धंद्यासाठी विकत आणलेले आणि मला इथं जबरदस्ती धंदा करायला होता। तर मी नाही करते, तर मला हे लोक जबरदस्ती घेऊन चालले। तिला मारझोड पण करत होते। त्या लोकांनी ते 20-25 लोक होते, ते धंद्यावर नाही बसत होते, तर जबरदस्ती तिला मारझोड करत होते। आणि ती कलकत्त्याची जेव्हा आम्ही तिला विचारलो तर तिचं नाव माया विश्वास असा करून तिने तिचं नाव सांगितले। त्या बोललो बाबा तू इथे कसं काय आले। तर ती बोलले की एकाने मला कामाचं आभूषण दाखवून नाहूर स्टेशनकडे बोलवला आणि तिकडनं मग मला डायरेक्ट धंद्यावरती या लोकांनी लावले। तर या लोकांचं लई मोठा रॉकेट आहे। हे लई ठिकाणी म्हणजे ती पोरगीला असा कलकत्त्याहून मुलुंडला आणणं, मुलुंडहून इकडेच्या भिवंडी हनुमान टेकडी रस्त्यामध्ये आणणं बोलले। तर हे लई लोकांची म्हणजे असा ग्रुप होता। त्या ठिकाणं मग आम्ही तिला विचारलो तेव्हा आम्हाला अशी घटना माहीत पडली। तेव्हा आम्ही त्या 25-30 लोकांच्या ग्रुपमधून त्या महिलेला चोंगळून सुरवलं आणि पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं।